एक महत्त्वाची बातमी, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेमधील वाद मिटला का हा प्रश्न उपस्थित झालाय। अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडले। आमच्यात वाद नाही, माझ्या मनात कधी वाद नव्हता असं दानवेंनी म्हटलंय। तर मी खैरेंचे दर्शन घेतलं, पाया पडलो असंही अंबादास दानवे म्हणाले। थोडा वाद होता तुमच्यात आणि दानवे साहेबांमध्ये। तुम्हाला त्या मराठवाड्यातल्या शिबिराला बोलवलं नव्हतं, त्यामुळे तुम्ही नाराजी व्यक्त केली होती। मराठवाड्याचा मेळाव्याला बोलवलं नव्हतं, तुम्ही नाराजी छोटा मेळावा होता त्यावेळेस तुम्हाला बोलवलं नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त केली होती। आणि काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली। आता यांनी भाषण केलं त्याप्रमाणे त्यांनी जर सगळ्यांशी बोलले, चांगले तर अजून संघटना वाढेल। पण काय नाही, जे भाषण त्यांनी केलं, ज्या पद्धतीने त्यांनी सूचना किंवा काही मंत्र दिला, तो त्यांनी प्रत्यक्षात स्वतःही करणं गरजेचं। कृती केली पाहिजे। जे भाषणात त्यांनी म्हटलं ते त्यांनी आणि कृती केली तर संघटना अजून मोठी होईल। मी कुठं विरोध करतो। मी 4 पावलं मागे होतो माननीय उद्धव साहेबांसाठी। दानवे साहेब, चंद्रकांत खैरे साहेब बाजूला आहेत, आपण दोघांची मुलाखत करतो आहोत। त्यांचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही आता भाषणात म्हटलं, ज्या सूचना शिवसैनिकांना केल्यात, जे मंत्र दिलेत, ते तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणलं तर आणखी शिवसैनिक आणि पक्षाला जास्त हातभार लागेल। निश्चित त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तसं करेल। निश्चित करेल ना त्यांच्या मार्गदर्शन। पण त्यांच्याकडून काल असं जाहीर करण्यात आलं की वाद तुमचे आणि त्यांचे, म्हणजे जो वाद निर्माण झाला होता, छोटेखानी वाद होता, तो संपुष्टात आलेला आहे। त्यांनी म्हटलंय वाद मिटलेला आहे। माझ्याकडून कोणताही वाद कधीच नव्हता आणि कधीच नाहीये कधी। मग तुम्ही आता समजा जर वाद नाहीये तर एकमेकांना हस्तांदोलन कराल का? कोण पुढाकार घेईल? मी दर्शन घेतलं त्यांचं, पाया पडलो त्यांच्या, पाया पडलेला आहे, संवाद झालेला आहे, कुठलाही आता मतभेद किंवा कधीच नव्हते माझ्या मनात तरी कधीच नव्हते। पण जे आता भाषण तुम्ही केलं ते तुम्ही प्रत्यक्षात स्वतःमध्येही उतरवा असं त्यांचंही म्हणणं आहे। उतरवलं म्हणून तिथपर्यंत आलेलं मी गटप्रमुखापासून इथपर्यंत आलो, ते उतरवलं म्हणूनच इथपर्यंत आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नाशिक।